माझ्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. सोयाबीन असन, हळद असन, कापूस असन, त्यानंतर केळी असन, ऊस असन, प्रत्येक पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. जवळपास 40-45 गावामध्ये मी स्वतः फिरलो आणि शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम केलेलं आहे. पण शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होण्याबरोबर जीवितहानी खूप मोठ्या प्रमाणात झाली. माझ्या इथं 2 महिला, गुंडा येथील 2 महिला त्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत आणि प्राण्यांचं सुद्धा वाहून गेलेले आहेत. आमच्या इथं गायी असतील, म्हशी असतील, त्यानंतर मेंढ्या असतील, शेळ्या असतील, यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. कित्येक घरांची पडझड झालेली आहे. कित्येक लोक या अतिवृष्टीमुळे बेघर झालेले आहेत. त्यामुळे मी आत्ताच नामदार अजित पवार साहेबांना, राजेश विटेकर साहेब असतील, आमचे गुठे काका असतील, त्यामुळे आम्ही तिथंच आमच्या परभणी आणि हिंगोली दोन्ही जिल्ह्याची व्यथा मांडण्याचं काम दादाकडे केलेलं आहे. ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करावी अशी सुद्धा मागणी आम्ही दादाला केली. दादा निश्चित म्हणले की आपण शेतकऱ्याच्या पाठीमागे राहण्याचं धोरण आपल्या मार्फत अवलंबण्याचं काम करणार आहेत. आजच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा सगळे प्रश्न मांडण्याचं काम त्या माध्यमातून होईल, त्यावर चर्चा होईल आणि या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम व्हावं अशी आमची एक माफक अपेक्षा आहे.